आता पाहूयात कोकण नावची विशेष बातमी। शेती आता परवडत नाही, शेती करताना लाज वाटते म्हणून नाक खुपसून नोकरी करणारी तरुणाई ठिकठिकाणी दिसते। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळरे येथे एका उच्च विद्याभूषित तरुणीने या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलंय। इलेक्ट्रिकल इंजिनियर असणारी ही तरुणी शेतीचं काम करते। रीना तिचं नाव, पुरुषांनाही लाजवेल अशी तिची शेतीतील कामे पाहून सर्वच जण थक्क होत आहेत। चला तर मग पाहूयात कोकण नावच्या या स्पेशल मध्ये इंजिनियरचं शेतातलं हे कसब। नुकतीच तिने इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे। मात्र अख्ख्या गावाला ती इंजिनियर यापेक्षा लिलिया जोत धरणारी आधुनिक शेतकरी म्हणूनच प्रसिद्ध आहे। रीना शेतातील सर्व कामे करते। एवढंच नव्हे तर कित्येक पुरुषांनाही न जमणारी नांगरणी ती सराईतासारखी करते। रीनाच्या वडिलांना बरं नव्हतं म्हणून नाईलाजाने रीनाला नांगरावर हात ठेवावा लागला। आज रीनाने स्वमेहनतीने जवळजवळ काही मणभराची शेती केली आहे। मी या क्षेत्रात का आले, कारण आम्हाला कधी गरज भासली नाही की शेतीकडे वळायची। पण एक वर्ष काय झालं की माझ्या बाबांना बरं नसल्यामुळे सगळे म्हणजे त्यावेळी मजदूर पण आम्हाला मिळाले नाही। तर माझे बाबा फक्त विनूला म्हणजे माझ्या भावाला बोलले की तू धरू शकशील का। तर तो कसा लहान असल्यामुळे त्याला ते कौतुक वाटायचं की हां बैल नांगर असं काहीतरी वेगळं, म्हणून तो बोलला की हां मी हे करू शकतो। मग त्याने ते तोडकं मोडकं धरून केलं, पण आम्ही तेही लावलं। मग बाबा त्यावर मला बोलले की तू त्याला मदत थोडीफार करू शकशील का। मग मी थोडी त्याला मदत करता 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 दरवर्षी ते थोडं थोडं बाबांनी थोडं सहकार्य करून थोडं असं उभं राहून मला दाखवलं आणि मी ते शिकले। मी शेतातली म्हणजे सगळी म्हणजे जोत धरणे, भात लावणे, भात काढणे, मेरा काढणे, बांध घालणे इत्यादी। रीना ही घरातील दुसरी मुलगी। मोठी वर्षा ही देखील उच्च शिक्षित आहे। ती सध्या एका कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करते। मात्र ती देखील रीनाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबते। रीनासारखं तिला जोत धरता आलं नाही तरी ती इतर सर्व कामे मात्र मेहनतीने करते। रीना तिची छोटी बहीण असली तरी तिला रीनाचा अभिमान आहे। वयाने जरी मी मोठी असली तरी कामाच्या बाबतीत ती खूप हुशार आणि चिकाटी तिच्याकडे खूप आहे। माझं शिक्षण MA झालं आहे आणि ती इंजिनियर आहे। पण तिला काम करताना कुठलीही लाज वाटत नाही। कुठलंही छोटं काम असो ते मोठंच आहे आणि ते मला काहीतरी देणार आहे या उद्देशाने ती करते। मी पण शेतीतली कामं करते, म्हणजे मी साधारणतः लावणी लावणे, कापणी, तरवा काढणे ह्यासारख्या गोष्टी करते। पण जी खरंच मेहनतीची खूप मेहनतीची कामं आहेत ती स्वतः करते। म्हणजे जोत धरणे म्हणा, बैल आणणे म्हणा, ते बांधणे म्हणा, त्यांना एक प्रकारे हँडल जे करणं आहे ते ती व्यवस्थित करते। आपला खंबीर बाप जसं काम करतो त्या टाईप ती करते। तर ती छोटी असली तरी खूप मोठी आहे आणि मला तिचा खरंच खूप अभिमान आहे की अशी बहीण मला मिळाली। ज्या घरात अशा मेहनती महिला आहेत त्या घरातील कर्त्या पुरुषाला अभिमान तर वाटणारच। रीनाचे वडील आजारी असतात पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत नाही, उलट दिसतो तो फक्त आणि फक्त अभिमान। दरवर्षी शेती करताना रीनाच्या आजारी वडिलांची दमछाक व्हायची, त्यातच आर्थिक परिस्थिती बेताची। मात्र रीनामुळे शेती ही चांगली होते आणि आर्थिक नुकसानही थांबले, म्हणून रीनाचे वडील अत्यंत खुश आहेत। रीना म्हणून जी आहे हे जोत बांधण्यापासून तर हिंमत देण्यापासून मला जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये 15 गावची मी लोक आणायची। या गावची आज 5, उद्या त्या गावची 10 अशी आणून शेती करायचा, कारण मला जमत नाही। मला ह्याचा त्रास आहे, दम्याचा त्रास होता, तो आत्ता थोडा मुलीने त्रास कमी केल्यामुळे तो आता बरा आहे। आणि तिन्ही माझी मुलं अशी राबतात। भाव माझा येतो, तो कधी 2 दिवसासाठी येतो, पण ह्या मुलांचा मला इतका म्हणजे आज 12 किलो धान्य मी पेरलेलं, पूर्वीचं 3 मन म्हणजे आज 12 किलो असं धान्य तिने एक 10 दिवसात काढून लावणी पूर्ण केली। आणि आजूबाजूच्या गावांना एवढं त्यांचा अभिमान आहे की बबनाच्या मुली, आणि त्या बबनाच्या मुलीसारखं वागून बघा, मग काय वाटतं गावाला ते बघा। शेती करण्यापेक्षा शेती करणे सोडलेल्यांची संख्या जास्त आहे। उपवर मुली आणि त्यांचे पालकसुद्धा नवरा मुलगा शोधताना तो शेतकरी नाही ना, तो चांगल्या नोकरीला आहे ना, त्याला सरकारी नोकरी आहे ना याकडे प्रामुख्याने पाहतात। त्यामुळे शेतकरी उपवर मुलाला नवरी मुलगी शोधताना अनेक अडथळे येतात। तरुण मुलींसाठी आणि उपवर मुलींसाठी रीना संदेश देताना आपल्या शेतकरी वडिलांचं उदाहरण देते। शेतकरी मुलगा
सुद्धा नेटका संसार करू शकतो, आपल्या कुटुंबाचं योग्य संगोपन करू शकतो. त्यामुळे नोकरीधंदा करणाऱ्या नवऱ्यांच्या मागे न लागण्याचा सल्ला ती देते. नाही, असं काही नाही की मी आपल्या तरुण पिढीला म्हणजे माझ्यासारख्याच मैत्रिणींना आणखीन सांगेन की उदाहरण घ्यायचं तर माझ्या बाबांचंच घ्या. माझे बाबा शेतकरी आहेत, मी माझं उच्च शिक्षित झालं आहे, माझ्या बहिणीचं उच्च शिक्षण झालं आहे. पण असं काही नाही की नवरा नोकरीधंदा करणारच पाहिजे. माझे बाबाही शेतकरी होते, त्यांनी आमच्या भावंडांचं संगोपन केलं आहे, व्यवस्थित आमचं सगळं व्यवसाय आमचा सरळ व्यवस्थित चालू आहे, आमचं कुटुंबाचं राहणीमान व्यवस्थित आहे. तर मी इतर मुलींना सांगेन की जर शेतकरी नवरा असेल तरी तो व्यवस्थित असावा, तो त्या कामात तरबेज असावा, हेच मी आजच्या तरुण पिढींना सांगेन. आणि त्यांना सांगेन की जरी तो शेतकरी नवरा असेल तरी त्यांनी कोणत्याही पद्धतीची लाज बाळगायची काही जरुरी नाही आहे. पडद्यामागच्या कलाकारांची नेहमीच उपेक्षा होते. शेतकरी राजा एवढीच मेहनत त्याच्या घरातील स्त्रिया करत असतात, पण त्या पडद्यामागच्या कलाकार ठरतात. शेतकरी म्हणून आपण नेहमीच पुरुषांकडे पाहतो, पण रीनाने शेतीतील कुशल कसब धारण करून स्त्रियाही कमी नाहीत हे सुद्धा दाखवून दिलंय. त्यामुळे या आधुनिक शेतकऱ्याची चर्चा सर्वत्रच आहे. म्हणूनच रीना शेतात राबत असताना अनेक स्त्रिया आणि पुरुष देखील बांधावर उभं राहून तिचं कसब न्याहाळत असतात. पडद्यावरच्या कलाकारांची नेहमी वावा होते, मात्र पडद्यामागचा कलाकार हा नेहमी उपेक्षितच राहतो. शेतकऱ्यांच्या कुटुंबात देखील शेतकऱ्यांच्या पडद्यामागे काम करणाऱ्या स्त्रिया शेतकऱ्यांची एवढी मेहनत घेत असतात, मात्र शेतकरी म्हणून फक्त पुरुषांकडे पाहिले जाते. इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेली रीना ही एक पुढचं पाऊल टाकून शेतकऱ्यांची एवढी मेहनत करत आहे. सावित्रीच्या लेकी या कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, याचाच हा प्रत्यय. परेश कांबळी, कोकण 9, कणकवली.